नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण विवाह बंधन भाग 8 बघणार आहोत. आदित्य आणि अनयाची खरी कसोटी. अनया खिडकीजवळ उभी होती. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण तिच्या मनात वादळ उठत होतं. आदित्य सकाळपासून ऑफिसला गेला होता, पण जाताना त्याच्या डोळ्यातला थकवा आणि मनातील अस्वस्थता तिला स्पष्ट दिसली होती. गेल्या काही दिवसात त्याच्या नात्यात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटत होतं. शब्द होते, संवाद होता, पण त्यामागचा जिव्हाळा कुठेतरी हरवलाच होता. लग्नानंतरचा हा काळ त्यांच्या नात्याची खरी परीक्षा घेणारा ठरत होता. आधी सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. नवे घर, नवी नाती, नवी आशा. पण वास्तव्यात प्रत्येक नात्यासोबत जबाबदाऱ्या येतात, अपेक्षा येतात आणि कधीकधी त्या अपेक्षा ओझ्यासारख्या वाटू लागतात. अनया स्वयंपाकघरात गेली. चहाचं पाणी ठेवताना तिच्या मनात आदित्यसोबत झालेली कालची चर्चा पुन्हा घुमू लागली. अनया, मला वाटतं तू माझ्या कामाचं महत्त्व समजून घेत नाहीयेस. आदित्य थोडा चिडून म्हणाला होता. मी समजून घेते आदित्य, पण प्रत्येक वेळी फक्त कामच काम. माझ्यासाठी, आपल्या नात्यासाठी वेळच उरत नाही तुझ्याकडे. अनयाचा आवाज शांत होता, पण त्यात दडलेली वेदना स्पष्ट होती. दोघेही चुकीचे नव्हते. आदित्यवर ऑफिसचा प्रचंड ताण होता. नव्या प्रोजेक्टची जबाबदारी, बॉसची अपेक्षा आणि घरच्यांची स्वप्न, सगळं काही एकाच वेळी त्याच्या खांद्यावर आलं होतं. दुसरीकडे अनयाला वाटत होतं की लग्नानंतर तिचं आयुष्य केवळ जबाबदाऱ्याचं गणित बनून राहिलं आहे. तिलाही प्रेम हवं होतं, संवाद हवा होता, आधार हवा होता आणि तिच्याबद्दल आपुलकी हवी होती. त्यानंतर आदित्य चहा तयार झाला, पण अनयाने तो प्यायलाच नाही. ती सोफ्यावर बसली आणि मोबाईल हातात घेतला. आईचा मेसेज होता की सगळं ठीक आहे ना बाळा. तर अनयाने मेसेज वाचला, पण उत्तर देण्याआधी थांबली. खरंच सगळं ठीक होतं का? आणि दुपारी आदित्य ऑफिसमधून लवकर परतला. दार उघडताच घरातील शांतता त्याला खटकली. अनया त्याने हाक मारली. ती हॉलमध्येच होती. आलास लवकर? तिने विचारलं. तो हो, आज जरा डोकं फारच भरून आलं होतं आणि चिडचिड होत होती. तो सोफ्यावर बसत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता. काही क्षण शांतता पसरली. शेवटी आदित्यच बोलला की आपण असंच दूर दूर जातोय का अनया? तेव्हा हा प्रश्न अनयाच्या काळजाला भिड लागला. मलाही तेच वाटते, ती हळूच म्हणाली. आपण एकत्र आहोत का? पण तरी एकटे आहोत असं मला वाटायला लागलं आहे. त्यानंतर आदित्यने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्याला अचानक जाणवलं की ऑफिसच्या तणावात तो तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करत होता. माझी चूक आहे, तो म्हणाला. मी कामात इतका अडकून पडलो की तुला वेळच दिला नाही. मला माफ कर. अनयाचे डोळे भरून आले. आणि कदाचित मीही तुझा ताण समजून घेण्याऐवजी फक्त माझ्या अपेक्षावर ठाम राहिले. दोघेही काही काळ गप्प बसले. बाहेरचा पाऊस आता हलका झाला होता. त्यानंतर आपण एकमेकांशी उघडपणे बोलायला हवं, आदित्य म्हणाला. राग, अपेक्षा, भीती, सगळं काही. अनयाने मान हलवली. हो, कारण जर आपण एकमेकांना समजून घेतलं नाही तर आपल्याला कोण समजणार? तर त्यामुळे आपण दोघं एकमेकांना समजून घेऊ. त्या संध्याकाळी दोघांनी खूप वेळ बोलण्यात घालवला. त्यानंतर लग्नाआधीची स्वप्न, लग्नानंतरचा वास्तविकता आणि पुढचं आयुष्य कसं असावं, सगळ्यावर मोकळेपणाने चर्चा झाली. काही गोष्टी कठीण होत्या, काही सत्य स्वीकारणं अवघड होतं. पण संवादामुळे मन हलकं झालं. पण खरी कसोटी अजून बाकीच होती. 2 दिवसांनी आदित्यला ऑफिसकडून बाहेरगावी जाण्यासाठी संधी मिळाली. त्यानंतर पदोन्नतीसाठी महत्त्वाची, पण त्यासाठी किमान 6 महिने वेगळं राहावं लागणार होतं. आदित्यने ही गोष्ट अनयाला सांगितली तेव्हा ती गप्प झाली. हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ती म्हणाली. पण तिच्या आवाजात भीती लपलेली नव्हती. तो हो, पण तुम्ही तितकीच महत्त्वाची आहेस. कदाचित आदित्य म्हणाला. म्हणूनच तुझं मत मला जाणून घ्यायचं आहे. अनयाच्या मनात द्वंद्व सुरू झालं. एकीकडे आदित्यचं करिअर, त्याची स्वप्न आणि
दुसरीकडे त्याचं नातं जे अजून स्थिर होत होतं. मला भीती वाटतेय, ती प्रामाणिकपणे म्हणाली. आपण पुन्हा दूर जाऊ का? आदित्यने तिचा हात हातात घेतला. भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण जर आपण एकमेकावर विश्वास ठेवला, संवाद ठेवला, तर अंतर आपल्याला तोडू शकणारच नाही. अनयाने त्याच्याकडे पाहिलं. तिला जाणवलं की हीच खरी कसोटी आहे परिस्थितीपेक्षा नात्यावर विश्वास ठेवण्याची. जा, ती म्हणाली. तुझं स्वप्न पूर्ण कर, पण एक वचन दे. की काय? आदित्यने विचारलं. कधीही संवाद तुटू देऊ नकोस, अनया म्हणाली. आपण रोज बोलू, सगळं शेअर करू, समजून घेऊ. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. वचन? तो म्हणाला की त्या रात्री अनया एकटीच खिडकीजवळ उभी होती आणि बाहेर आकाश स्वच्छ होतं. तिला माहीत होतं पुढचा काळ सोपा नसेल, पण आज तिला एक गोष्ट कळली होती. विवाहबंधन म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकाच्या स्वप्नांना, भीतींना आणि संघर्षांना सामोरे जातं हातात हात घालून पुढे जाणं. हेच आदित्य आणि अनयाची खरी कसोटी सुरू झाली होती. पण ह्या कसोटीत त्याच्यासोबत होता विश्वास, संवाद आणि एकमेकांना समजून घेणं आणि प्रेम, जे कोणत्याही अंतरापेक्षा मजबूत होतं. कंटिन्यू भाग